येशू मसीह में सलाम। आज मी तुम्हाला वचन सांगणार आहे बायबलचा मला की त्याचा 2 अध्याय आणि त्याचे जे आहे 15 अध्याय 2 अध्यायामधली 15 बघा। पती पत्नीने शरीराने व मनाने एक व्हावे अशी देवाची इच्छा आहे का, मग त्याची मुले ही पवित्र होतील म्हणून आध्यात्मिक ऐक्याचे रक्षण करा। तुमच्या पत्नीला फसवू नका, तुमच्या तरुण्यापासून ती तुमची अर्धांगिनी आहे। आमेन, हालेलुया। मग काय म्हणतो देव की तुम्ही नाही का पत्नीला फसवू नका, म्हणजे जे आपण लग्न करतो तर त्याला फसवायचं नाही, त्याला धोका द्यायचं नाही, असं प्रभू येशूची इच्छा आहे। प्रभू येशू सांगतोय की तुम्ही एक मनाने एक राहा, एक मनाने व्हावे अशी देवाची इच्छा आहे। एक मन राहावं, आपण धोका नाही द्यावं पत्नीला आणि पत्नी पतीला धोका नाही द्यावं। लग्न केलं तर ते निभावावं। हालेलुया। मग काय करतो, जर आजकाल लोक सोडून देतात, मग ह्याच्यानं प्रभू येशू खूप नाराज होतो। म्हणून आपल्याला हे वचन आपल्याला वाचण्याचं खूप आवश्यक आहे। हालेलुया। तर माझी बहिणी भावानं, तुम्ही प्रभू येशूचं वचन वाचा, बायबल वाचा आणि त्याच्यावर विश्वास करा आणि त्याच्या आज्ञाप्रमाणे तुम्ही चाला। हालेलुया। गॉड ब्लेस यू ऑल।